विक्रांत, ए विक्रांत, अरे उठ ना, आपल्याला जायचंय ना मॉर्निंग वॉकला. उठ ना रे बाबा. अरे आज दुसऱ्याच दिवशी मॉर्निंग वॉकचं हे रुटीन तुटायला नको, हो ना? आई मी नाही येत आज. का रे, बरं वाटत नाहीये का? वॉकला जायचा मूड नाही. चल चल, अरे हे पांघरुण आधी अंगावरचं काढून टाक, म्हणजे जाग येईल तुला. आणि पहाटे फिरायला जावं, तब्येतीला चांगलं असतं असं तूच सांगायचंस ना मला. काय झालंय माझ्या तब्येतीला? चांगली आहे. हे असं रे काय करतोस? चल ना. हे बघ, मी तयार झाली रे. मी नाही येत आई. विक्रांत, मग मी काय एकटीच जाऊ? हो जा. चला, आता मी तयार आहे. कशासाठी आणि जायचंय कुठे? कुठे जायचं नाही ग, ईशा उठेल ना आता, तिच्यासाठी. वाव, मी पण ती उठायचीच वाट बघतेय. कधी एकदा तिची बडबड सुरू होईल असं झालंय मला. उठण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. अगं, काल झोपायला जाताना काय म्हणाली माहितीये? काय? आजोबा नीट झोपा, माझा टेडी देऊ का जवळ, म्हणजे भीती वाटणार नाही तुम्हाला. एवढीशी आहे पण काय बोलायला लागली हो. होय ना. अगं, घरात अगदी चैतन्य आले. मला तर आता तिची सवयच झाली. पण आता होत नाही हो तिच्या मागे धावणं. वाटतं खूप, पण नाही झेपत आता. खरंय, आता आपलं वय पण असं आहे ना, तिच्याबरोबर तिला हवं तसं सगळं करता येत नाही. अहो, काल पोळ्या करत होती इवल्या इवल्या हाताने. ते बघत किती वेळ उभी राहिले ते कळलंच नाही. आणि आता आज लागलेत गुडघे बोलायला. तरी बरं, आजोबा घोडा घोडा खेळू म्हटल्यानंतर धाबा दणाणलं होतं तुमचं. हा, असू दे असू दे. हो, आणि कांदे बटाटे कडेवर घ्या म्हटल्यानंतर तर थत्त्यांकडे पळून गेलात तुम्ही. ए, आता तू हे सगळं काढू नकोस. हा, अरे कोण आलं तर? ईशा. अरे वा, शाबास माझी सोनू. उठलीस का बाबा तू? झोप झाली का? नाही झाली झोप, अजून झोपायचे. अरे बापरे, चला. हॅलो वंस, काय ग, कसा झाला आता वॉक? अहो नाही ना, नाही म्हणजे मी तयार होऊन बसलीये, पण विक्रांत, म्हणजे काल मी एवढी आनंदात होते वंस, आणि आज तो बाहेर फिरायला यायला तयारच नाहीये. काय झालं? तो म्हणतो मला काहीही झालेलं नाही, माझी तब्येत उत्तम आहे, मी काही कुठे येणार नाही. आता काय बोलायचं? अगं पण हे असं व्हायचं. आपण तो आजारी आहे असं आपण नाही दर्शवायचं. आपण अगदी नॉर्मल वागायचं. ते आहे ना लक्षात तुझ्या? हो, पण वंस काल त्यांनी माझ्याशी एवढ्या चांगल्या गप्पा मारल्या, आणि आज हे असं का? अगं तो आजारी आहे म्हणून असं करतोय. जरा विचार कर ना, आपला विक्रांत दिलेला शब्द मोडणारा आहे का? नाही ना. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतरांचं मन राखणारा मुलगा हा आता असा अचानक का वागतो? याचाच अर्थ तो नेहमी सारखा नाहीये, म्हणून असा अनपेक्षित वागतो. हे बघ, एक वेळ तो वॉकला नाही आला तरी चालेल, पण संध्याकाळची त्याची डॉक्टरची अपॉइंटमेंट मात्र काहीही करून मिस करायची नाही, हे लक्षात ठेव. हो हो वंस, मी त्याला आठवण करून देईन. आणि वंस, आईंनी गावाहून ना तुमच्यासाठी आंब्याची पेटी पाठवली. हे गेले होते ना गावाला, तेव्हा येताना घेऊन आले.
छान. आई म्हणजे ना बरं ठीक आहे, मी एखादी फेरी मारेन घरी, म्हणजे विजयशी भेट होईल आणि आंब्याची पेटी घेऊन जाता येईल. आणि हे बघ, म्हणजे मला अगदीच जर जमलं नाही ना तर ड्रायव्हरला पाठवून देईल. चल, ठेवू का मी फोन? हो हो. आई आंबे. चला जाऊया. अगं बाई, अहो बघताय काय, मी येते तुमच्या बरोबर वॉकला. चला. चल. अगं किती पटपट करतेस सगळं. अगं तुम्ही सगळे आलायत ना, मला इतकं छान वाटतंय. घर असं भरलंय, मला खूप उत्साह आलाय. ते दिसतच आहे. तुला माहितीये, आजी मला म्हणतात सगळं तूच करतेस, पण मला सवय आहे ग सगळं करण्याची. गावी आमच्या घरी सगळी कामं एक हाती मी करायचे. बहिणी थोडी थोडी मदत करायच्या, पण त्या जर अभ्यासाला बसल्या असतील ना तर मी त्यांना कामासाठी कधीच नाही उठवायचे. बाबांची औषधं वेळेवर द्यायची, त्यांचं जेवण खाण. दिवस कसा जायचा कळायचंच नाही. खरंच ग, इतक्या माणसांची सवय असताना तू इथे एकटी कशी राहिलीस ग 2 वर्ष? म्हटलं ना तुला, ऍडजस्ट करावं लागतंच ग. पण तशी तू सुद्धा दिल्लीला राहिलीस की एकटी. हो ग, पण मी एकटी कुठे होते? माझ्या बरोबर ईशा होती, तिची जबाबदारी होती. माझ्यावर सुद्धा अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आहे. जाणवत असते मला ती सारखी. कुटुंब माझ्या आजूबाजूला नसलं तरी. एक मिनिट. हॅलो. मानसी मॅडम, कदम बोलतोय. हा हा बोला. मॅडम, तुमच्यासाठी 2-3 जागा मिळाल्यात. आज संध्याकाळी जमेल का तुम्हाला यायला? हो हो जमेल. ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला पत्ता मेसेज करतो, तुम्ही डायरेक्ट तिथे या. ओके. आणि हो मॅडम, एक जागा तर तुम्हाला खूप आवडेल असं मला वाटतंय. हो का? बघूया. आपण रेंटचं बघू मॅडम आपण. ओके बाय. विक्रांत, अरे विक्रांत, कुठे चाललास? गाडी काढूया का? नाही नाही, मी जातो. अरे कशाला त्रास? हा बाबा, मला याचा जास्त त्रास होतो. तुम्ही जास्त काळजी का करता? तुम्ही रात्री म्हणालात ना तुम्हाला मला बरं झालेलं पाहायचंय. यू वॉन्ट मी टू बी ओके. मग जाऊ द्या ना मला. हे बघा, आत्यानं मला हॉस्पिटलला यायला बंदी घातली, पण माझ्या डॉक्टरकडे मला जावंच लागेल. बरं, मग मी येतो ना सोबत. सोबत कशाला? सोबत असं नाही, मला काय काम नाही, मग बरोबर आपला सहज. बाबा, मला काही कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? मला माहितीये तुम्ही सगळे मिळून मी कसा नॉर्मल आहे हे दाखवायचा प्रयत्न करताय, पण मी नॉर्मल नाहीये. नाही रे, तसं नाहीये. ते तसंच आहे बाबा. आणि मला नॉर्मल व्हायचंय ना, पण त्यासाठी मला भूतकाळातल्या काही गोष्टी विसराव्या लागतील, पुसून टाकाव्या लागतील. आय नीड टू इरेज माय पास्ट. आणि तसं केलं तर मला भविष्यासाठी माझ्या मनात, माझ्या डोक्यात रिकामी जागा मिळेल. हे करणं खूप अवघड आहे मला माहिती आहे, पण ते करावंच लागेल. ही बघा मॅडम, ही आपली ईस्ट वेस्ट फेसिंग असलेली, व्हेंटिलेशन असलेली व्यवस्थित मस्त जागा आहे. ही जागा तुम्ही सोडू नका. ही जागा छानच आहे, आणि शिवाय इथे इतर डॉक्टर्स असल्यामुळे पेशंट्सचा फ्लोही चांगला आहे. त्यांचाही रेफरन्स मला मिळेल. लोकेशनही सेंट्रल आहे.
बरं, इथे पेशंटसाठी पार्किंग अवेलेबल आहे? हो, बॅक साईडला मोकळी जागा आहे, तिकडे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. दॅट्स ग्रेट. मग पक्क करू? हो, पण भाडं काय, कसं काय? तुम्हाला ही जागा नक्की आवडली आहे का? आवडली असेल ना तर भाड्याचं आपण काहीतरी ऍडजस्ट करू. हो, मला जागा नक्की आवडलीये. ठीक आहे. विक्रांत, गायनिक म्हणून प्रॅक्टिस करत असतानाचा तुमचा एखादा अनुभव आव्हानात्मक असा सांगू शकता तुम्ही? हो, एक खूप गोड मुलगी जन्माला आली होती हॉस्पिटलमध्ये. व्हेरी स्वीट. पण त्या डिलिव्हरीच्या आधी मी खूप दडपणाखाली होतो. आत्याने मला मानसिक बळ दिलं. का? दडपण कसलं? खूप कॉम्प्लिकेशन्स होती. म्हणजे आई किंवा मूल अशी परिस्थिती होती. इट वॉज अ व्हेरी स्पेशल केस, व्हेरी स्पेशल. पण मग डिलिव्हरी व्यवस्थित झाली का? हा, अर्थात. पण मला प्रचंड टेन्शन आलं होतं तेव्हा. मुलगी जन्माला आल्या आल्या पेशंट कोमामध्ये गेली. ती वाचेल की नाही याची काही खात्री नव्हती. प्रत्येक क्षण महत्वाचा होता तेव्हा आणि मला खूपच टेन्शन आलं होतं. पण नशिबाने सगळं नीट झालं नंतर. म्हणजे आई मरता मरता वाचली? आई नाही, बाई वाचली. म्हणजे ती पेशंट वाचली. हो, पण ती बाईच त्या गोडमुलीची आई होती ना? मला त्रास होतो बाळाच्या रडण्याचा, मला त्रास होतो. पण प्लीज त्याला इकडून घेऊन जा. मला बाळ इथे नकोय. ठीक आहे, आज इतकंच पुरे. आज आपण तुमच्या एका कठीण पण सक्सेसफुल केसबद्दल ऐकलं. पुढच्या वेळेला आपण फेल्युअर्स बद्दल बोलू. ओके? ओके. मग तुम्हाला जागा आवडली? हो, ठीक आहे, मी जागेच्या मालकाशी बोलून तुम्हाला कळवतो. चालेल. मानसी मॅडम, समोरची पार्टी जरा आपण जरा नंतर बोलूया प्लीज. ठीक आहे, मग मी निघू का? हो, चालेल. ओके.
एक्सक्यूज मी. येस. मी डॉक्टर देशपांडे. हॅलो डॉक्टर देशपांडे. हाऊ कॅन आय हेल्प यू? आत्ता जे बाहेर गेले ते माझे पेशंट होते. तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे? हो, त्यांच्याबद्दल माहिती हवी होती. मी त्यांच्याविषयी काहीच माहिती देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे आमचे काही प्रोटोकॉल्स असतात. आय नो, पण मी डॉक्टर विक्रांत दळवींना ओळखते. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता? हो, मी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये असिस्टंट म्हणून काम करायचे. बसा ना, बसा. नो नो थँक्यू. मला इतकंच हवं आहे की ते इथे का आले होते? हे बघा, तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इतकंच सांगते की ते सध्या डीप डिप्रेशनमध्ये आहेत म्हणून इथे येत असतात. डिप्रेशन? हो. तू प्लीज थांब ना. मी एकटा पडेन तू नसशील इथे तर. मनसी, तू मला सोडून नको जाऊस. विक्रांत, तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, तुझं मला समजून घेणं, हे सगळं मला हवंय. मी नाही राहू शकत त्याशिवाय. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. मी परत भेटते तुम्हाला. यू मोस्ट वेलकम. साहब, कोई आने वाला है? नहीं. तो 2 कॉफी. मैं पीऊंगा. भरलेला असाच प्याला तो अवचितच सांडून गेला.